डांग सेवा मंडळ नाशिक संचालित माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय बारे येथे शैक्षणिक वर्ष 2026-27चा शिक्षक पालक मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय भूषण पवार हे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच माननीय परशुराम वारडे, ग्रामपंचायत सदस्य माननीय देवीदास गावित, माननीय त्र्यंबक ठेपणे, सामाजिक कार्यकर्ते माननीय चिंतामण वारडे तसेच श्री भास्कर वारडे, श्री नामदेव भिवसन उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी कर्मवीर दादासाहेबजी बिडकर आणि संस्थेचे सचिव माजी सचिव स्वर्गीय डॉक्टर विजयजी बिडकर यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री MS मोरे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला। तसेच शिक्षक पालक मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यातील सातत्यपूर्ण संवाद आवश्यक असल्याचं सांगितलं। त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि पालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री PP बोडके आणि श्री नितीन अहिरे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। पालक प्रतिनिधी म्हणून श्री सुनील धूम आणि श्री चिंतामण वारडे यांनी विद्यालयाच्या शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले। प्रमुख पाहुणे श्री देवीदास गावित आणि माननीय परशुराम वारडे यांनी विद्यालयातील शिस्त, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, शासकीय सेवा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये यश संपादन करावे यासाठी विद्यालयाने अधिकाधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दिशेने मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। अध्यक्षीय भाषणात API भूषण पवार यांनी पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांच्या संगोपनातील पालकांच्या जबाबदारीवर भर दिला। मुलांशी नियमित संवाद साधणे, मोबाईलचा योग्य आणि मर्यादित वापर करण्याबाबत जागरूक राहणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून मुलांना दूर ठेवणे, वाचन संस्कृती रुजवणे, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करणे, बालगुन्हेगारीसारख्या सामाजिक समस्यांविषयी सजग राहणे आणि याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। शिक्षणासोबतच संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय। संपूर्ण कार्यक्रम आनंदी, सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन अहिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री VK मुंडवे यांनी मानले। या मेळाव्याला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी फलक लेखनाचे काम वसतिगृह अधीक्षक श्री MS बागुल यांनी केलं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।